तर मंडळी, आजच्या परघाईच्या पॉडकास्ट आजचा अजून एक दुसरा व्हिडिओ पॉडकास्ट असेल आपला, ज्याच्यात आम्ही 2 नमुने हाऊ टू स्टॉप निगेटिव्ह थिंकिंग, की नकारात्मक विचार कसे थांबवायचे किंवा कसे बेटर डील करायचे त्या निगेटिव्ह थॉटसोबत ते जाणून घेऊया. मग निगेटिव्ह थिंकिंग सगळ्यांनाच येते विचार केला तर. तुम्ही जर ह्युमन असताल आणि प्रत्येक ह्युमनला असे प्रॉब्लेम येतात आणि असं काही जणांचे जस्ट विचार असतात. असं वाटतं मला की जस्ट काही जणांना येतच नाही किंवा ज्यांना खूपच कॉन्फिडन्स आहे त्यांना कधीच निगेटिव्ह थॉट्स येत नाहीत. पण ते चुकीचं आहे असं वाटतं मला. सगळ्यांना निगेटिव्ह थॉट्स येत असतात आणि ते जस्ट आपण डिलीट करू शकत नाहीत. ते आपल्यासोबतच असतात. आपल्याला ते हँडल करायला शिकावं लागतं. ते म्हणजे नॅचरलच आहे. तुम्हाला जर पॉझिटिव्ह थॉट्स पाहिजेत तर निगेटिव्ह थॉट्सला डील करावंच लागते, कारण एका सिक्क्याचे 2 पैलू आहेत ते. मग तुम्हाला जर उजेड पाहिजे तर अंधार सोसावाच लागतो, आणि जर निगेटिव्ह थॉट्सला पळवण्याचा प्रयत्न केला तर ते अजून वाढते. सो अवॉइडन्स इज फॉर्म ऑफ सफरिंग. मग त्याच्यापासून लांब पळण्यापेक्षा त्यात आपण अजून त्याला स्टेअर डाऊन केलं तर ते अजून चांगलं राहील आणि आपल्याला त्यातून शिकाय भेटेल. कारण निगेटिव्ह थॉट्स म्हणजे काय असतात की आपल्या काही मिस्टेक्स आहेत किंवा आपण ज्या गोष्टीत कमी पडतोय ते आपल्या तोंडासमोर फेकायला असते ते. मग त्याला जर तुम्ही अवॉइड केलं, एक तर तुम्ही ग्रोथ होत नाहीत पहिली गोष्ट, जर तुम्ही जर अवॉइड करत असाल तर. आणि अवॉइड करण्याचे पण भरपूर प्रकार आहेत तुझ, की कसे कसे लोक ते निगेटिव्ह थॉट्स अवॉइड करतात. त्याचे उदाहरण देऊ शकतोस? अवॉइड करायचे आय थिंक असं बी अवॉइड करतात की काहीच झालं म्हणजे नाहीच, म्हणजे ते नसते का त्यांच्याकडनं काहीतरी निगेटिव्ह त्यांना विचार यायला की आय थिंक मी तेवढा चांगला परफॉर्म केलो नाही कोणत्या तरी गोष्टीमध्ये, लेट्स काहीतरी एक्झामवर वगैरे. तर ते एक वेगळाच फॉल्स कॉन्फिडन्स म्हणता येईल. नाही, सगळं तर चांगलं गेले म्हणजे ते जस्ट त्या इमोशन त्या थॉट्सला जस्ट काहीच नाही. ते म्हणजे खोटं बोलते स्वतःला. खोटं बोलणं म्हणजे ते कम्प्लिटली अवॉइड करणं की ते नाहीच आहे काही, जस्ट फेकून देणं त्या थिंगला. म्हणजे असं होतं खूप वेळा की आपल्याला ते निगेटिव्ह फिलिंग्स थॉट्स येतात, पण आपण त्या निगेटिव्ह थॉट्सवर अजून निगेटिव्ह विचार करतो. म्हणजे आपण कोणत्या तरी गोष्टीवर जस्ट एंग्शियस होतो आणि आपण एंग्शियस आणि आपण असंच का मला असं का फील व्हायला, आणि ते जस्ट आपण एंग्शियस होण्याहून एंग्शियस होतो. पण आपण जर असं थिंक केलं की ओके मला हे इमोशन्स फील व्हायलेत, पण मी ह्या इमोशन्सला समजून घेणार, मी पण त्याला तेवढा भाव देणार नाही आणि जस्ट अंडरस्टँड करणार की नॉर्मल आहे असं फील करणं. तर ॲक्च्युलीमध्ये आपण त्या लूपमध्ये अडकणं आपण अवॉइड करतो. आपण जे ते नसते का त्या निगेटिव्ह थिंकिंगवर निगेटिव्ह म्हणजे जस्ट ते त्याच्या इमोशनला जास्त व्हॅल्यू देतात. त्या चक्रव्यूहमध्ये फसतो आपण की अरे मी निगेटिव्ह फील करलो, मग अजून 2-4 निगेटिव्ह थॉट्स येतात. ते कुठून येतात माहिती आहे का? सोशल मीडिया. कारण आधीच आपलं मिजरेबली दिसायली असते, आपण काय चुकायलो, आपण कुठं कमी पडतोय, आणि मग ते इंस्टाग्राम गेलो आपण ही किती परफेक्ट लोक आहेत, त्यांना काही जीवनात काही ताणच नाही, हे इतकी ग्लोरियसली जीवन जगायले, इतकं चांगलं जीवन जगायलेत, आणि मी बघा काही येत नाही मला. म्हणजे ती एक डीपर स्वतःला डिग करतो आपण, स्वतः अजून खोल खड्यात जाऊन पडतो. अशी इथं दरी दिसायली तसं त्या दरीत स्वतःच आपल्याला ढकलून देतात आपल्याला, कारण आपण त्या ग्लोरिफाईड लाईफला बघतो दुसऱ्या लोकांच्या आपण, आणि ते आपण त्या रियालिटीच्या बाहेर जातो की इंस्टाग्रामवर जे दाखवतात ते फेक असते किंवा अबव रियालिटी असते, की ते तेवढं खरं नसतंय जितकं आपल्याला वाटतंय तितकं. त्या लूपच्या बाहेर येण्यासाठी तुम्ही काय करा, एकतर मॅन आणि वुमनसाठी वेगळे असते, कारण दे आर डिफरंट. सो मॅननं काय करायला पाहिजे की त्याच्यावर ॲक्ट करायला पाहिजे, काहीतरी गोष्टी करायला पाहिजेत. समजा तुम्ही निगेटिव्ह थिंकिंगमध्ये लूपमध्ये अडकलात, डू पुशअप्स, डू समथिंग प्रोडक्टिव्ह दॅट विल गेट यू आउट ऑफ दॅट थिंग. मग त्यातून बाहेर निघू शकतात. आणि वुमनसाठी कसं आहे, त्यांनी जर डिस्कस केलं ती गोष्ट, त्यांनी ती सांगितली कोणाला, त्याच्यामुळेच मैत्रिणी एकमेकाला सांगतात. सो त्यांना ती हेल्पफुल असते. म्हणजे माणसाला काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्ट करणं युजफुल असते आणि वुमनला टॉक करणं किंवा एक्सप्रेस करणं युजफुल असते.
आणि सोशल मीडियाचं सांगायचं म्हटलं तर ते एक मला असं वाटतं की इंस्टाग्राम किंवा जे बी सोशल मीडिया असेल त्यात असं असते की म्हणजे ते आपण बघतो ते आपण अशा पर्स्पेक्टिव्ह बघतो त्यांना. एकतर म्हणजे ते इंस्टाग्रामवर ऑलरेडी फेकच असते, म्हणजे फेक लाईफ दाखवलेली असते त्या पर्सनचीच. म्हणजे किती फेक असतंय, म्हणजे आपण जर थिंक केलं तर ते पर्सन ॲक्च्युलीमध्ये म्हणजे आपण त्या एका कन्स्ट्रक्टेड इमेजवर ते आपण कम्पेअर करायला स्वतःला आणि स्वतःबद्दल बेकार फील करायला, जे की ॲक्च्युली रिअल पण नाही आहे. आणि तुम्ही ते कम्पेअर करणं असा वेमध्ये थांबू शकतात की असं थिंक करायचं की ते कम्पेअर करणं लॉजिकलच नाही आहे. असं नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहेत, पण ते कम्पेअर करणं इलॉजिकलच आहे. कारण इंस्टाग्राम जस्ट तिची अल्गोरिदम रडवायला बसली असं टाईप असते तर. मग अजून पण निगेटिव्ह थॉट्स म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग एकच पार्ट असल्यामुळं निगेटिव्ह थिंकिंगला अवॉइड करणं काहीच बरोबर नाही, किंवा त्यापासून लांब पळणं तर चुकीचंच आहे. तुम्ही जितकं पळताल तितकं ती महागं लागेल. म्हणून स्टेअर ॲट द ॲबिस विल स्टेअर बॅक ॲट यू. सो स्टेअर इट डाऊन. सो तुम्ही त्यातून काहीतरी प्रोडक्टिव्ह करू शकतात रॅदर द रनिंग अवे फ्रॉम इट, किंवा रनिंग अवे फ्रॉम अ नेगेटिव्ह एक्सपिरियन्स इट सेल्फ इज नेगेटिव्ह एक्सपिरियन्स. आणि ते पूर्ण कोट काय होता मार्क मॅन्सनने केला तो, वॉन्टिंग अ पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स इज इन इट सेल्फ इज नेगेटिव्ह एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्हाला जर पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स जे पाहिजे, त्याची इच्छा आहे तुम्हाला, तीच एक निगेटिव्ह एक्सपिरियन्स आहे. कारण अपेक्षा माणसाला मदतून आणि एक्सेप्टन्स ऑफ पॉझिटिव्ह एक्सेप्टन्स ऑफ निगेटिव्ह एक्सपिरियन्स इज इट सेल्फ अ पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्हाला तुमच्यावर ज्या बेकार गोष्टी झाल्यात त्या जसं एक्सेप्ट करणं की हां जसं झालं माझ्यासोबत, तर ती एक्सेप्ट करणंच एक पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे. तुम्ही त्याच्यापासून ॲक्च्युलीमध्ये मूव्ह ऑन करायला, तुम्ही त्या इमोशन्सला जागा द्यायला. आणि ती एक्सपिरियन्स कशासाठी असते, तुम्हाला शिकण्यासाठी असते. एन्झायटी जी असते, फिअर जी असते, ते निगेटिव्ह इमोशन असले तरी ते तुम्हाला शिकवतात खूप गोष्टी. आता सर्वायवलसाठी बायोलॉजिकली एन्झायटी कामाची होती, कारण सर्वायवल इन्स्टिंक्ट येत होता त्यापासून. मग अशा गोष्टींना अवॉइड करणं हे 100% काम आहे. कारण आता त्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतात, त्या निगेटिव्ह एक्सपिरियन्स पळण्यापासून काय करतात तुम्ही, बेकार हॅबिट्स लावून घेतात. काय सिगरेट फुकतो, ताण उडून जाईल माझा, दारू पितो, ताण उडून जाईल माझा, किंवा मी दिवसभर रील चालेल कारण माझं डोकं त्या स्थितीतच राहणार नाही की ते निगेटिव्ह थॉट प्रोसेस करेल. पण ते थॉट्स कशासाठी असतात, ते प्रोसेसिंगसाठी असतात. ते असं नसतात की निगेटिव्ह थॉट्स मी थिंक करणार नाही आणि पॉझिटिव्ह थिंग्सच मी एक्सपिरियन्स करेल. दॅट्स नॉट हाऊ लाईफ वर्क्स. आणि अजून एक ती वेक अप टू फकिंग रियालिटी. ओके. अजून एक ती असते की ते जस्ट फेक पॉझिटिव्हिटी म्हणता येईल त्याला, की उगाच यू आर ब्युटिफुल, यू हॅव नाईस स्माईल, आणि ते जस्ट फेक. आणि ते अफर्मेशन्स वगैरे रोज सकाळी उठायचं, आय एम ब्युटिफुल सोल, आय एम युनिक. म्हणजे म्हणजे कोणीच युनिक नसते. जर तुम्ही आय थिंक युनिक आपण तेव्हा होतं जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये लॉंग टर्ममध्ये काहीतरी आपण मेहनत करतो आणि आपण ॲक्च्युअलीमध्ये काहीतरी अचीव्ह करतो, तेव्हा आपण युनिक होतो. अरे त्या प्रूफ लागते काहीतरी, ती तू भारी आहेस, तू काहीतरी उपटीलस, मग त्यासाठी प्रूफ लागते तुला. असं म्हणजे एक ॲप लागत नाही की तुला सांगावं कोणत्या तरी ॲपनं. आणि जर ॲप तुला सांगायली तुला त्या गोष्टीची गरज आहे, काय तू काय करायलास. आणि ॲक्च्युअलमध्ये काही लोकांना वाटतं त्यांना निगेटिव्ह थिंकिंग स्टॉप करण्यासाठी त्यांना जस्ट ते पॉझिटिव्ह थिंग्सची गरज आहे, की जस्ट त्यांना चांगलं सांगायला कोणतरी, यू हॅव नाईस स्माईल अँड जस्ट. पण आय थिंक आपल्याला उलट्या थिंग्सची गरज असते, की तुम्हाला जे सकाळी उठल्यानंतर हे ऐकायची गरज नाही की तुम्ही युनिक आहात, पण हे ऐकायची गरज आहे की तुम्ही म्हातारे होत जायलात, तुमचा जीवनातला एक दिवस संपलाय, आता तुमचा एक नवीन दिवस सुरू झालाय. आता ते म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला ते एक ते असं बेकार सेन्सेशन व्हायला पाहिजे ॲक्च्युली, म्हणजे थोडं बहुत बेकार फील व्हायला पाहिजे की हां जस्ट एक दिवस पास झाला आता आणि आता दुसरा दिवस आहे आणि
हा दिवस मला वेस्ट नाही करायचा, मला ॲक्च्युली काम करायचं आहे, ते अशी फील यायला पाहिजे. कधी ना कधी मरणारच आहेत तुम्ही. सो खोटं बोलून मरू नका स्वतःला. काहीतरी खरं सत्य ऐकण्याची क्षमता ठेवा. त्यानंतर मरताना थोडं चांगलं वाटेल तुम्हाला. नाही तर वाटणार नाही की आपलं स्वतःला खोटं बोलणं सगळ्यात बेकार काम असते. कारण पुन्हा तुम्ही स्वतःवरच विश्वास ठेवू शकत नाही जर तुम्ही स्वतःला खोटं बोलत गेलात तर. आणि कधी ना कधी ही वापस येतात निगेटिव्ह थिंग्स, किती बी अवॉइड केलं तरी. आणि पुन्हा म्हणतात कसं काय झालं, कसं काय मी इतक्या खाली आलो, खालच्या स्तराला आलो, काय कशाचं काय झालं. सो डोंट अवॉइड इट अँड डोंट फाईट इट, एक्सपिरियन्स इट. आणि एखादा समजा निगेटिव्ह एक्सपिरियन्स जरी असला किंवा एक्झाम्पलसाठी फेलियर वगैरे असतं जे तुम्ही फेस केले तुमच्या जीवनात, आणि त्यानंतरच्या जे निगेटिव्ह फिलिंग्स आहेत त्या तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करायला असतात. कारण पेन इज अ ग्रेट टीचर. त्याच्यामुळे ते एक्सपिरियन्स करा आणि स्वतःवर थोडं लेस हार्श व्हा. म्हणजे असं नाही की तुम्ही स्वतःला शिवाय द्यायलात, पण तुम्ही स्वतःला शिकवायलात. शिवाय देण्यापेक्षा शिकवणं चांगलं राहतं. म्हणजे स्वतःला असं शिकवायचं की आपण एका छोट्या चाइल्डला शिकवायचं. म्हणजे सेल्फ क्रिटिक होणं काही फायद्याचं नाही आहे. कारण मी आहे स्वतःला. सो कोणालाच बेनिफिट करत नाही ती सेल्फ क्रिटिक असणं. म्हणून ती थिंक अवॉइड करण्याऐवजी निगेटिव्हली न बघण्याऐवजी त्याला एक पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स म्हणून घ्या की आता मी फील झालोय, ओके झालो, संपला विषय. तर आता मी ते निगेटिव्ह फिलिंग्स आल्या त्यांना प्रोसेस करेल आणि पुढेही जी चुका होत्याला माझ्या त्या नाही करणार. त्या मी जे आता फेलियरचं जे निगेटिव्ह एक्सपिरियन्स आहे मी त्यातून शिकतो आणि फ्युचरमध्ये तशा चुका रिपीट करत नाही. अजून एक थिंग की फेलियर जे असतं ते आपण डोक्यात चूज करतो असं वाटतं मला. म्हणजे तुम्ही जर असं थिंक केलं की मला महिन्याला 50,000ची नोकरी पाहिजे आणि तुम्हाला जर 30,000ची भेटली तर तुम्हाला ती 30,000ची नोकरी फेलियर वाटेल. कारण तुमचं जी सक्सेसची डेफिनेशन होती ती 50,000ची नोकरी होती. आणि ते असं बी नाही की ती डेफिनेशन तुम्ही चूज केली, ती तुम्हाला कोणते सांगितलेली आहे. मग ते सोसायटीच्या स्टँडर्ड्सनं किंवा ते जस्ट बाहेरून सांगितलेली आहे की मग तुमची सक्सेसची डेफिनेशन तुम्ही चूज करायला पाहिजे असं वाटतं मला. त्या पर्सननं त्यांची सक्सेसची डेफिनेशन त्यांनी चूज करायला पाहिजे. आणि माफ करायला पाहिजे बरं का. एखादं फेलियर झालं, फेलियर एखादं स्वतःहून झालं, समजा मी कुठे जाऊन चूक केली आणि मी पडलो, तर मग मला स्वतःला टॉर्मेंट करण्यापेक्षा मी ते एक्सेप्ट करून सेल्फ फॉरगिव्ह करायला पाहिजे, स्वतःला माफ करायला पाहिजे त्या गोष्टीबाबत आणि शिकून पुढे जायला पाहिजे. नाहीतर जर तुम्ही स्वतःला माफ नाही केलं तर तुम्ही आधीच्या काळात अडकून बसतात, पास्टमध्ये अडकून बसतात. मग ते तुम्ही मरूस तर कॅरी करतात ते रिग्रेट म्हणायचं झालं तर, की मी असं चुकीच केली आणि आता मी मरूस तर स्वतःला शिवाय देणार की मी चुकी का केली किंवा मी असंच हीच डिसिजन का घेतलं. पण असं बघा की झालंय ते आता आणि मी त्यातून भरपूर शिकलोय आणि पुढेही मी चांगल्या गोष्टी करू शकतो. कारण मला ती निगेटिव्ह एक्सपिरियन्स आला आहे. सो मी अजून मला एक्सपिरियन्स आहे की मी अजून चांगल्या गोष्टी करेल आणि मी स्ट्रॉंग झालो आहे. आधीच्या माझ्या कॅरेक्टरपेक्षा मी अजून स्ट्रॉंग झालो आहे. कारण मला त्याचा मारा झाला आहे त्या फेलियरचा, त्याच्यामुळं मग मी स्ट्रॉंग झालो. ह्याच्यासाठी पर्स्पेक्टिव्ह पण लागते. पर्स्पेक्टिव्हनं आपण चेंज करू शकतो भरपूर गोष्टी. आय थिंक ती फेलियर नंतर अजून ते आम्हाला असं वाटतं की ती जी लहानपणीपासून ते जे का स्वतःला थोडंसं सुपिरियर समजत आलेली आहेत दुसऱ्यांपेक्षा. म्हणजे मी 99% लोकांपेक्षा सुपिरियर आहे समहाव, मी युनिक आहे समहाव. तर ते जे तसे लोक असतात ते जेव्हा ते जस्ट ते फेल होतात ॲक्च्युअलमध्ये आणि ते त्यांचं ते बबल तुटतंय, तर ते बबल तुटण्याचं जास्त पेन असते असं वाटतं मला. सो असं थिंक करणं थोडंसं बालिशच आहे की म्हणजे स्वतःला कोणत्याच वेमध्ये युनिक समजू नका. माझी युनिक स्माईल आहे, जस्ट काही युनिक नाही आहे, काय नॉर्मलच येतं. हां. सो स्वतःला युनिक समजणं बंद करायला पाहिजे. कारण आपण थिंक केलं आपण जस्ट ह्युमन्स आहेत आणि आपण परफेक्ट होऊ शकत नाहीत कधीच. आणि ही जी पर्स्पेक्टिव्हने खूप गोष्टी बदलतात. आपण ॲज अ ऑब्स्टिकलला जर ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं, एका अडचणीला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं तर आपण प्रोग्रेस करू शकतो, रादर देन की नेगेटिव्ह एक्सपिरियन्स आहे. आता ही जर माझ्यासमोर एक ऑब्स्टिकल आहे, एक अडचण आहे, त्याला मी भिवून मागं थांबलो किंवा मी म्हणलं आता मला पुढे दुःख आहे की ह्याच्यानंतर मला दुःखच भेटेल,
मग ते मी लर्नच करत नाही आणि तिथं स्टक राहतोय. मग त्या ऑब्स्टिकलला ॲज अ ऑपॉर्च्युनिटी बघून मी जर ते अडथळा पार केला तर मी इवन स्ट्रॉंगर होईल, माझ्यात मी अजून भारी माणूस होईल, असं त्या गोष्टीकडे बघायला पाहिजे ना. आपल्या फेलियर्सला ग्रोईंग ऑपॉर्च्युनिटी आणि मी काहीतरी ह्याच्यातून शिकलोय अशा नजरेनं बघायला पाहिजे, रादर देन स्वतःला शिव्या देण्यापेक्षा. मला कोट आठवला मार्कस एअरवेलिसचा, ओके. द इम्पेडिमेंट टू ॲक्शन ॲडव्हान्सेस ॲक्शन, व्हॉट स्टँड्स इन द वे बिकम्स द वे. सो आय थिंक ह्या कोटचा अर्थ मी असा घेतला की कोणती अडथळा आपण असं विचार करतो की अडथळा आपल्याला थांबवायला आहे, पण अडथळा आपल्याला जास्त आपल्या गोल्सपासून थांबवायला असं. पण आय थिंक अडथळा जर असेल तर त्याचं आन्सर हेच असते की अडथळ्याला सामोरं द्यायचं आणि ते अडथळा तुटून आपला रस्ता तयार होतो असं वाटतं मला. त्या कोटचा अर्थ मी घेतलेला. आणि So- त्यासाठी एक बुक पण आहे ना, ऑब्स्टिकल इज द वे, ब्रायन हॉलिडेची ॲब्सोल्यूट ब्युटी. ओके. मग ग्रोईंग ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघायला पाहिजे. आणि हां, ते एक आपलं साधं उदाहरण असते बघ, पाण्याचा ग्लास, ते 17दा यूज झालेलं, पण ते खूप वेळा use झाले. खूप वेळा यूज झाले, पण चांगले अर्धा भरलेला एक अर्धा रिकामा आहे. आपल्या हातात आहे की आपण त्या गोष्टीची पॉझिटिव्ह साईड बघतोय का निगेटिव्ह साईड बघतोय. ते म्हणजे रिकामाच गोष्टी बघायला तर आपण ऑब्व्हियसली डिप्रेशनमध्ये जगताल, आणि भरलेली साईड बघितली की आपण काय काय शिकू शकतो ह्याच्यातून, ती बघितलं तर आपण थ्राईव्ह करताल आणि पुढे जाताल. आणि सरळ रस्ता कधीच नसतोय, जीवनाचा रस्ता सरळ नसतोय. 17दा तुम्ही तोंडावर पडताल, डोकं फुटल, पुन्हा नीट होताल, पुन्हा पुढे जाताल. हां, आणि ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला जर ऑब्स्टेकल्स असतील तुमच्या जीवनामध्ये आणि जे तुम्ही जर जस्ट अडखळत असताल तुमच्या लाईफमध्ये, मला असं वाटतं की ॲक्च्युली थोडंसं असं ग्रेटफुल असलं पाहिजे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून. जेव्हा प्रॉब्लेम्स नाही आहेत तुम्हाला काहीच आणि तुमचं जसं जीवन जसं असं प्लेन सुरू आहे, तर तेव्हा ॲक्च्युली तेव्हा वेगळं वाटायला पाहिजे. कारण डिफॉल्ट सेटिंग हीच असायला पाहिजे की प्रॉब्लेम्स आहेत. कारण ज्या प्रॉब्लेम्स आपण फेस करतो त्यानं आपण जस्ट बेटर पर्सन होत जातो असं वाटतं मला. आणि आपण जर असं थिंक केलं, ज्यांच्या लाईफमध्ये असं मेजर काही असं फेलियर आलं नाही आहे किंवा असं काही जस्ट काहीतरी जस्ट त्यांच्यासोबत ट्रॅजेडी झालं नाही, त्यांच्यासोबत ट्रॉमा झाला नाही, तर ते आय थिंक ते पीपल जे असतात ते तेवढे इव्हॉल्व होत नाहीत असं वाटतं मला. ते तेवढे स्ट्रॉंगर पर्सन होत नाहीत शक्यतो. पण ज्यांच्यासोबत जे रेजिस्टन्स असते, जे लाईफ त्यांच्याकडे थ्रो करते, त्याच्यानं ते ॲक्च्युली स्ट्रॉंगर होतात. रेजिस्टन्स, परसिव्हरन्स असे शब्द उगाच यूज ह्याच्यासाठी नाही आहेत की असं जस्ट चिटकवायचे भिंतीला लावून, वापरायचे जीवनात कामाला येतात असे शब्द, आणि त्यातून शिकायला पाहिजे आपण गोष्टीतून. म्हणजे मसल कसे तयार होतात, आपण आपल्या बॉडीला रेजिस्टन्स देतो, त्याला कष्ट देतो, त्यामुळे ते बिगर होते. सो आपल्याला जेवढे कष्ट भेटतात त्याने आपण फ्युचरमध्ये स्ट्रॉंग होतो. आणि समजा बरं का, काही काही जण असतात की डिप्रेशनमध्ये पडलेले असतात, त्यांना बाहेरच यायचं कळत नाही, म्हणजे असतात काही काही, किंवा त्यांना कोण नसतंय सांगायला असतात. त्यांच्यासाठी त्यांना समजा मित्र असला तर सगळ्यात सोपं होतं आहे, कारण डिस्कस केलं ना त्याचा पेन कमी होतं आहे आणि आपल्याला म्हणजे लेस इमोशनल वेनं बघतात आपण त्या गोष्टीला. डिस्कस केलं तर थिंग्स गेट इझियर. म्हणजे फ्रेंड जर नसला तर एका जर्नलमध्ये तरी लिहून काढा गोष्टी, सो हेल्पफुल असेल तुमच्यासाठीच, आणि तुम्ही त्या गोष्टीतून म्हणजे तुम्हाला पर्यायच नाही त्या गोष्टीतून बाहेर येण्यापेक्षा. आणि आत्ताच्या काळामध्ये इतके वीक माइंडेड पीपल झालेत की काही बी झालं तरी डिप्रेशनमध्ये गेलो म्हणून सांगतो. काही नाही म्हणजे ते नसते का, ते लिटरली ओव्हर यूज झाले. जे एक सिरियस थिंग आहे जे का पर्सनला होऊ शकते आणि ते ॲक्च्युली लाईफच्या एकदम डार्केस्ट मोमेंट्समध्ये पडू शकते, पण त्याला मजाक बनवून टाकले त्याचा. आणि अजून एक थिंग की जस्ट गुगलवर सर्च करू नका की मला हे मानसिक प्रॉब्लेम आहेत आणि सेल्फ डायग्नोज करू नका. तर तुम्हाला जेन्युइनली वाटतं की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तर खरंच सायकियाट्रिस्ट वगैरेकडे जा. पण ते जस्ट इलॉजिकल असते की तुम्ही गुगलवर सर्च करायलात आणि मला हे आहे का ते आहे का, कारण हां इलॉजिकल असते. माझं जेव्हा फेलियर करतं, मे बी फेलियर मधून आलेला माणूस आहे की म्हणजे बस नव्हतं माझ्या ह्याच्यातलं बेकार गोष्टी, पण अवेकनिंग मुवमेंट म्हणतात तसं होतं. सो फेलियर झाल्यानंतर जी
अमाऊंट ऑफ निगेटिव्ह गोष्टी येतात आपल्याकडे, ते जरा अनबेरेबल वाटतात, त्यामुळं नायलिझम स्टेट येऊ शकते. मग मी काय केलं तर ते म्हणजे सेल्फ आयसोलेशन केलं 15 दिवस जस्ट काय होतं मी माझ्याच ह्याच्यात अडकून बसलो होतो मी. आणि ते केव्हा कमी झालं जेव्हा मी त्या गोष्टी बोललो की मी तोंडावर पडलोय, आलोय मी पळून वापस. त्यानंतर त्या गोष्टी इझी झाल्या आणि मी त्याला डायजेस्ट करू शकलो इन बेटर वे. पण मी पळालो नाही, तेवढं होतं चांगली गोष्ट की पळालो नाही आणि स्वतःला खोटं बोललं नाही की मी एक पराय, मी मला काही होऊच शकत नाही, मी इथून उडत जाईल तिथून, काही नाही. सत्याला एक्सेप्ट केलं की मग ती इझी होतात गोष्टी, निगेटिव्ह फिलिंग्सवर काबू मिळतो. इट्स जस्ट अ फकिंग पार्ट ऑफ लाईफ. आणि फेलियर नंतर आयसोलेशन खूप बेकार गोष्ट असं वाटतं मला. आणि ते जे आहे की समजा काही काही जणांना वाटत असेल तर मला थेरपीची गरज आहे, मला एकदमच प्रोफेशनल हेल्पची गरज आहे, की मला जस्ट काहीतरी झाले आणि जस्ट मला प्रोफेशनल हेल्पची गरज आहे. आय थिंक ॲटलिस्ट ट्राय करायला पाहिजे की कोणता ट्रस्टेड फ्रेंड फॅमिली मेंबरला बोलतात. 90% वेळा एक नाही होत मदत टेक्निकली, जर म्हणजे लॉजिकली म्हणजे विचार जर केला तर 90% वेळा आय थिंक नाही करता येत कुणाला हे, कुणाची हेल्प फील होत नाही. पण ॲटलिस्ट ट्राय तर करायला पाहिजे असं वाटतं मला. बरं तुमच्यात तेवढा दम नसेल लोकांना सांगण्यात का, तर पेपरवर लिहून काढा तुमचे प्रॉब्लेम. सिम्पलेस्ट वे बिकॉज पेपर इज मोर पेशंट देन पीपल. आय थिंक जर्नलिंग करणं खूप चांगली हॅबिट आहे, जे की होऊ शकतं. म्हणजे स्पेशली जर तुम्ही आज तुमचं स्केड्युल असं आहे की टाईम नसते स्वतःसाठी, किंवा असं हे नसते की तुम्ही एका जागी बसतात आणि जस्ट बसायलात, असं नाही की टी व्ही बघायला काहीतरी ऐकायला, पण जस्ट बसलात. अशी जर मोमेंट्स कमी असतील आणि तुमचं जसं असं खूप भागदौडचं असं जीवन असेल तर आय थिंक जर्नलिंग तर ॲटलिस्ट ट्राय करण्यासाठी हॉबी आहे असं वाटतं मला. थिंग आहे ते. म्हणजे आपण जर निगेटिव्ह थिंकिंग जे आहे ती खूप आपल्याला अचीव करण्यापासून थांबवितो. म्हणजे आपल्यात किती पोटेन्शियल आहे ती बाहेरच निघू देत नाही, ती एक अडकून बसते त्या आपल्या पोटेन्शियलच्या पाईपमध्ये, ती एक अडकून बसलेली घाण गोष्ट आहे. मग ती जर आपल्या पोटेन्शियल थांबवली असेल तर त्याचा काही यूज नाही, त्याला अवॉइड करणं तर बिलकुल चांगलं नाही. म्हणून एक्सेप्ट करा गोष्टी आणि जीवनात खूप पुढे जाऊ शकतात तुम्ही. तुम्हाला अजून खूप काही काही जगायचे, खूप काही काही गोष्टी अचीव करायच्यात. आणि नेचरमध्ये या, बेस्ट वे टू स्टॉप निगेटिव्ह थिंकिंग. कुठे नाही सर, म्हणजे नाली आहे खाली पण पाण्याचा आवाज आहे, सो झाडं फाड आहेत ना, सो बाहेर या, म्हणजे बाहेर या, घरी बसू नका, काहीतरी करा जीवनासोबत. आणि करू शकतात तुम्ही, काही नाही, अवघड कुठं गोष्ट आहे पियुष, 2-4 उपटू शकतात. आय थिंक त्या मोमेंटमध्ये असताना ते हार्ड फील होते, पण जसं जसं तुम्ही पुढं जातात तुमच्या लाईफमध्ये तर ते जसं असं एक इनर स्ट्रेंथ डेव्हलप होते असं वाटतं मला की. आणि आय थिंक मोस्ट ऑफ द लोकांकडे ती इनर स्ट्रेंथ नसती, पण तुम्ही जेव्हा ॲक्च्युअलमध्ये असे प्रॉब्लेम सॉल्व करताल, म्हणजे जीवनात तुम्ही फेस करताल, ते जस्ट करेज डेव्हलप होते असं वाटतं मला की. समजा नायलिझम जरी स्टेज येत असेल जेव्हा तुम्हाला वाटते काही कशाचाच काहीच अर्थ नाही, पण ती जशी जशी हळूहळू ती इनर स्ट्रेंथ बिल्ड होती तसं तुम्ही ती वेव्ज ऑफ सॅडनेस असती, वेव्ज ऑफ निगेटिव्ह थिंकिंग असते, तुम्ही हँडल करू शकता थोडं असं वाटतं मला. आणि जी अमाऊंट ऑफ सॅटिस्फॅक्शन भेटते आपल्याला, ती जी बेकार गोष्टीच्या पुढे गेल्यानंतर आपण म्हणजे एकदा ती ऑब्स्टिकल पार केल्यानंतर आपल्याला जी सॅटिस्फॅक्शन भेटते, किंवा एक चांगल्या वर्कआउट नंतर जी सॅटिस्फॅक्शन भेटते की अरे मी ही गोष्ट केली, पळून जाण्यापेक्षा, ती खूप सॅटिस्फाईंग गोष्ट आहे. म्हणजे 100 फीट वरनं आपण खाली आपल्या जुन्या स्वतःला बघायलो आणि आपण बघायलो की आपण किती अचीव केलं. आणि म्हणजे आता जीवन, लाईफ इज फुल ऑफ सफरिंग, पण फाइंड मिनिंग इन दॅट सफरिंग, बिकॉज येत राहतात असे अनुभव, त्याच्या पुढे जायला पाहिजे आपण. आणि कॅरी इट विथ यू, म्हणजे काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या निगेटिव्ह थॉट्सची, गोष्टींची, प्रत्येक गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. तुम्ही
कोणच दुसरं येऊन तुमची मदत करणार नाही, म्हणून गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, तुम्हीच आहेत शेवटी. मग कॅरी इट, मेक इट हेवी. मग ती त्या बर्डनवर पुन्हा तुम्ही प्राऊड ऑफ होताल की मी हे कॅरी केलं. शेवटी म्हणताल अरे मी पळून गेलो नाही गोष्टीच्या, मी छाताड मोकळे केले, येऊ द्या म्हणलं गोष्टी, सिना ताण केले. ऍटिट्यूड तसंच असलं पाहिजे, शो मी हाऊ हार्ड इट कॅन गेट. सो तेवढं काही अवघड नाही, अवघड गोष्ट नाही. तेवढा अवघड टॉपिक बी नव्हता निगेटिव्ह थिंकिंगचा. जस्ट थिंक इट, प्रोसेस इट, रॅदर द रनिंग अवे. डोंट रन, स्टँड टॉल. आय थिंक रेंगोकूचा कोट आहे डिमन स्लेअर मध्ये, नो मॅटर हाऊ डेव्हस्टेटेड यू आर बाय युअर ओन विकनेसेस, ग्रीट युअर टीथ अँड लुक स्ट्रेट अहेड. व्हॉट यू थ्रो ॲट फायर बिकम्स द फायर. सो तुमच्या मधला जी अग्नी आहे मराठी ट्रान्सलेशन खूप बेकार वाटतं. काय बेकार वाटते? मराठी शब्दाचा पुरेपूर वापर करतो नाही, पण मराठी पोट असते ऑब्विसली. हा कर ना, बरं. तुझ्या हवेमध्ये पॅशन टाकतोस ते. मराठी शब्द पण खूप सुंदर आहे. हा, पॅशनेट. ती मधातली जी ज्वाला आहे तुमची ती चालू ठेवा, आणि त्यात तुमच्या जस्ट सगळं जी मदत येईल, अडचणीत येईल, त्याला सगळ्याला जाऊन टाका आणि पुढे निघा. आणि ती फायर ऍक्च्युली स्ट्रॉंग होईल. Yes. ती शीट ती जाळ. येस. मग कोणत्या बी गोष्टी त्या फायरमध्ये ते फायर होतात, आणि यू लिव्ह हॅपी फकिंग लाईफ. येस, दॅट्स इज. एवढं बी अवघड नसतं. यू कॅन डू द फकिंग लाईफ. असं मला हो काय हात ताणावं लागतं. सो आय डू दिस एव्हरी पॉडकास्ट. सो इट्स कधी कधी क्विज घेतो, क्विजला कधी कधी वाटतं. हां, सो एवढंच होतं. आणि हो, यू कॅन डू इट. यू कॅन. येस, वी आर विथ यू. फकिंग. येस, वी आर इट. बाय.